मी प्रियंका. शंखनाद न्यूज चॅनलच्या मराठी बातमीपत्रात आपलं स्वागत आहे. बघूयात आजच्या महत्त्वाच्या घडामोडी. तेलंगणा राज्यातील मुलुगू येथे आज सकाळी 7:27 भूकंपाचे तीव्र धक्के जाणवले. या भूकंपाची तीव्रता 5.3 रिक्टर स्केल अशी नोंदवण्यात आली आहे. मुलुगू भूकंपाचे केंद्रबिंदू असले तरी महाराष्ट्रातील गडचिरोली, गोंदिया, भंडारा जिल्ह्यातही भूकंपाचे सौम्य धक्के जाणवले आहे. त्यामुळे या ठिकाणी नागरिकांमध्ये दहशत पसरली आहे. महाराष्ट्राच्या मुख्यमंत्री पदाचा महायुतीमध्ये अजून निर्णय झालेला नाही. याआधी देवेंद्र फडणवीस हे राज्याचे भावी मुख्यमंत्री आणि शपथविधी सोहळ्याच्या हार्दिक शुभेच्छा अशा आशयाचे बॅनर लक्ष वेधून घेत आहेत. शपथविधीपूर्वी भावी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचे बॅनर बुलढाण्यातील संगम चौकात लावण्यात आले आहेत. राज तिलक की करो तयारी, आ रही है भगवाधारी असा आशय या बॅनरवर आहे. आज जागतिक दिव्यांग दिनानिमित्त दिव्यांग बांधवांनी त्यांच्या विविध मागण्यांसाठी बुलढाणा जिल्हाधिकारी कार्यालयासमोर निदर्शने केली आहेत. आंध्र प्रदेशमध्ये ज्याप्रमाणे तेथील मुख्यमंत्र्यांनी दिव्यांग बांधवांना 6,000 रुपये लागू केले, त्याचप्रमाणे महाराष्ट्र सरकारने देखील 6,000 रुपये लागू करावे. जिल्हा दिव्यांगाची टक्केवारी न लावता सरसकट किमान 40% दिव्यांग असलेल्या व्यक्तींना संबंधित संस्थांच्या स्वउत्पन्नातून 5% निधी वाटप करण्याचे सक्त निर्देश देण्यात यावे. यासह अन्य मागण्यांसाठी दिव्यांग बांधवांनी निदर्शने करत आपल्या मागण्या तात्काळ मान्य कराव्या अशी विनंती केली आहे. आज 3 डिसेंबर जागतिक अपंग दिनाच्या निमित्तानं आम्ही या ठिकाणी जमलेलो आहोत. आम्ही जिल्हा परिषदमधून आमच्या विविध मागण्याच्या संदर्भात मोर्चाचं आयोजन केलं आहे. सर्वात महत्त्वाचा मुद्दा आमचा असा आहे की दिव्यांगांना विनाअट घरकुल मिळालंच पाहिजे. तसेच आंध्र प्रदेशमध्ये ज्या अर्थाने चंद्रबाबू नायडू यांनी दिव्यांगांना ताबडतोब 6,000 रुपये मानधन लागू केले, त्या संदर्भात महाराष्ट्रातसुद्धा तो मुद्दा उचलून जास्तीत जास्त दिव्यांगांना लवकरात लवकर लाभ कसा मिळेल त्या अनुषंगाने महाराष्ट्रातसुद्धा व्हायला पाहिजे. तसेच अंत्योदय योजनेचा लाभ भरपूर आमचे दिव्यांग बांधव असे अंत्योदय योजनेच्या लाभापासून वंचित आहे, तरी त्यांना 35 किलो अंत्योदय योजनेचा लाभ जास्तीत जास्त दिव्यांगांना लवकरात लवकर मिळावा अशी आम्ही शासनाकडे विनंती करतो. सीताबर्डीच्या आदिवासी गोवारी शहीद उड्डाणपुलावर काल दुपारी झालेल्या विचित्र अपघातात डझनभर वाहने एकमेकांवर आदळली. या अपघातात कुणीही जखमी झाले नसले तरी 2 तास वाहतुकीची कोंडी झाली होती. शिवाय वाहनांचे देखील नुकसान झाले. सकाळी 11:15 वाजेच्या सुमारास उमरेड निवासी वामन नेवारे हे त्यांच्या कारने रहाटे कॉलनी चौकातून 0 माईलच्या दिशेने जात होते. दरम्यान त्यांच्यासमोर असलेल्या कार चालकाने अचानक ब्रेक मारला. त्यामुळे नेवारे यांची कार समोरील कारवर धडकली. त्यापाठोपाठ मागे असलेली सर्व वाहने एकमेकांना धडकण्यास सुरू झाली आणि तब्बल डझनभर गाड्यांचे नुकसान झाले. जळगाव छत्रपती संभाजीनगर रोडवर भरधाव ट्रकने ट्रॅक्टर व दुचाकी स्वाराला धडक दिली. यामध्ये दुचाकी स्वार व ट्रॅक्टर चालक जखमी झालाय. ही संपूर्ण थरारक घटना कॅमेऱ्यात कैद झाली आहे. ही घटना आळंद गावाजवळ घडली. पोलीस या घटनेचा पुढील तपास करीत आहे. काँग्रेस नेते बाळासाहेब थोरात यांच्या विधानसभा निवडणुकीतील पराभवानंतर त्यांनी संगमनेरात सभा घेतली. या सभेनंतर ते जनतेत जात काहीसे भावनिक झाल्याचे पाहायला मिळाले. या मेळाव्याला हजारोंच्या संख्येने काँग्रेस कार्यकर्ते उपस्थित होते. सभा आवरल्यानंतर बाळासाहेब थोरातांनी सर्वांच्या भेटीगाठी घेतल्या. सभेनंतर जवळपास अर्धा तास ते आलेल्या कार्यकर्त्यांमध्ये जाऊन सेल्फी काढताना दिसून आले. द्रोणाचार्य रमाकांत आचरेकर यांच्या स्मृती स्मारकाचे उद्घाटन भारतरत्न सचिन तेंडुलकर आणि मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांच्या हस्ते करण्यात आले. या प्रसंगी आपल्या आवडत्या सचिन तेंडुलकरला बघण्यासाठी त्याच्या चाहत्यांनी मोठी गर्दी केली होती. छत्रपती संभाजीनगर जिल्ह्यातील फुलंब्री येथील एका तरुणाची काही भामट्यांनी लाखो रुपयांची फसवणूक केल्याची धक्कादायक घटना समोर आली आहे. टेलिग्रामच्या माध्यमातून ही फसवणूक करण्यात आली. टेलिग्रामवर काही तासात पैसे दुप्पट करून देतो अशी जाहिरात आली होती. या जाहिरातीच्या आमिषाला फिर्यादी बळी पडला. या तरुणाकडून फसवणाऱ्याने एकूण 5,62,000 रुपयांची फसवणूक केली आहे. त्यानंतर तरुणाने सायबर पोलिसात याबाबत तक्रार केली. सायबर पोलिसांनी तात्काळ कारवाई करत ट्रान्सफर झालेली सर्व रक्कम परत मूळ मालकांना मिळवून दिली आहे. बँकेच्या अधिकाऱ्यांशी संपर्क करून ती रक्कम सदरची गोठवली व ती फिर्यादीला 5,62,000 संपूर्ण ही परत मिळवून दिली. त्याबद्दल त्यांनी पोलिसांचे आभार देखील मानले. तरी माझी सर्व नागरिकांना ही विनंती आहे की येणाऱ्या काळामध्ये सायबर गुन्ह्याच्या घटनांमध्ये मोठी वाढ होत आहे.
त्या अनुषंगानं आपण ऑनलाईन फसवणूक असतील, आर्थिक घोटाळे असतील किंवा वेगवेगळे ऍप्स असतील किंवा एपीके फाईल्स असतील, डिजिटल अरेस्ट असेल किंवा फसवणुकीचे काही ईमेल्स असतील, तर याच्यामध्ये आपण बळी न पडता आपल्याला जे हे काही लिंक आली किंवा काही आलं तर त्याची आपण पहिले खातरदारी करावी. कारण अशा प्रकारे आमिषाला जाऊन अशा प्रकारचं आपलं आर्थिक नुकसान होऊ शकतं. चोपडा तालुक्यात यावर्षी सरासरीपेक्षा जास्त पाऊस पडला असल्याने रब्बीच्या पेरणीत हरभरा व मक्याच्या लागवड क्षेत्रात वाढ झाली आहे, तर रब्बी ज्वारीच्या पेरणी क्षेत्रात घट झाली आहे. सध्या ढगाळ वातावरण असल्याने पिकांवर अळीचा प्रादुर्भाव व रोगराईसाठी पोषक वातावरण आहे. यासाठी शेतकऱ्यांनी अळीचा प्रादुर्भाव रोखण्यासाठी व पिकावर रोगराई पडू नये यासाठी कीटकनाशक, बुरशीनाशक व निंबोळी अर्कचे फवारणी करावी, जेणेकरून वातावरणाचा परिणाम पिकांवर होणार नाही, असे आवाहन शेतकऱ्यांना कृषी विभागीय अधिकारी CD साठे यांनी केले आहे. त्यामुळे ही जे आपण हरभरा पिकाची पेरणी, हरभरा पीक नवीनच पेरलेलं आहे, तर हरभरा पिकावर बऱ्यापैकी या वर्षाच्या जास्त पर्जन्यामुळे जमिनीमध्ये बुरशीचा प्रादुर्भाव होण्याची शक्यता मोठ्या प्रमाणावर आहे आणि हरभरा पिकाला बुरशीजन्य रोगांचा प्रादुर्भाव मोठ्या प्रमाणावर होण्याची शक्यता नाकारता येत नाही. तरी देखील यासाठी 22-3 सारखं बुरशीनाशक किंवा निंबोळी अर्काची फवारणी या गोष्टीचं जर का आपण वापर केला तर निश्चितपणे कीड रोगांपासून पिकाचं आपल्याला संरक्षण करता येऊ शकतं. बंगालच्या उपसागरात फेंगल चक्रीवादळाचा परिणाम मराठवाड्यावर झाला आहे. छत्रपती संभाजीनगर शहरात मागील 2 दिवस ढगाळ वातावरण आहे, त्यामुळे थंडीचा कडाका थोडासा कमी झालाय. फेंगल चक्रीवादळामुळे थंडी कमी झाली असल्याचे चित्र आहे. ढगाळ वातावरण असलं तरी मराठवाड्यात पाऊस पडण्याची शक्यता कमी आहे. 2-3 दिवसानंतर थंडीचं प्रमाण वाढू शकतं, असे हवामान तज्ज्ञ श्रीनिवास औंधकर यांनी सांगितलं आहे. तीव्रता संपूर्ण संपून जाईल. तीव्रता संपलेली आहेच आहे. महाराष्ट्राला अनेक ठिकाणी ढगाळ वातावरण आहे, जास्त पाऊस अपेक्षित नाही आहे. परंतु पश्चिम किनारपट्टी, दक्षिण किनारपट्टी जिल्हे जे आहेत त्या ठिकाणी काही ठिकाणी पाऊस अपेक्षित आहे, पण संभाजीनगर, जालना या परिसरामध्ये पाऊस अपेक्षित नाही आहे. फक्त ढगाळ वातावरण राहील, थंडी कमी असेल. मात्र या 2 ते 3 दिवसानंतर पुन्हा तीव्रता जी आहे वाढणार आहे. या वर्षीचा हिवाळा बघितला गेला तर डिसेंबर आणि जानेवारी हे कडाक्याचे असणार आहेत.